नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती। राज्यात येत्या 3 ते 4 दिवसात जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी व्यक्त केलेला आहे। कोणत्या परिसरामध्ये पावसाचा अंदाज आहे पाहण्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा। महाराष्ट्रात 7 ते 11 मे दरम्यान मुसळधार अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी हा अंदाज व्यक्त केलाय। राज्यात 6 मे पर्यंत हवामान कोरडं वातावरण राहील। 6 मे पर्यंत राज्यात तापमानाचा पारा वाढतच राहणार आहे। त्यानंतर 7 ते 11 मे दरम्यान राज्यात वादळी वाऱ्यासह विजेंच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार। तर काही ठिकाणी गारपीट देखील होणार असल्याचा अंदाज डक यांनी व्यक्त केलाय। पूर्व विदर्भात 7 ते 11 मे दरम्यान विजांच्या गडगडाटासह वादळी पाऊस होईल। 7 मेच्या आधी हळद कांदा काढून झाकून ठेवा, कारण त्यानंतर जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। मराठवाड्यातही 7 मे पासून पुढील 5 दिवस जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी 6 मे पर्यंत कांदा, कापूस, हळद पिकांची काढणी करून ते नीट झाकून ठेवा, असा सावधगिरीचा इशारा डक यांनी दिलाय। पश्चिम महाराष्ट्रातही हे 5 दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे। दरम्यान हा पाऊस ऊसाच्या पिकासाठी फायदेशीर असणार आहे। यासोबतच कोकणातही 7 मे पासून पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। आतापर्यंत उन्हाळ्यात झालेल्या पावसापेक्षा 7 ते 11 मे दरम्यान जोरदार अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज डक यांनी व्यक्त केलाय। उत्तर महाराष्ट्रात 8 ते 11 मे दरम्यान अवकाळी पावसासह मुंबईत देखील पावसाची शक्यता आहे। नाशिक, पुण्यात पावसाची शक्यता आहे। 7 ते 11 मे दरम्यान महाराष्ट्रात विविध भागात पावसाची शक्यता आहे। यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।